आजच्या सवालमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसतोय का, हा आपला प्रश्न आहे। आणि आजच्या सवालावरती जे उत्तर येत आहेत, जे SMS येत आहेत, त्या SMS वरनं आपल्याला कल कळतोय सगळ्या प्रेक्षकांचा की काय त्यांचं म्हणणं आहे। पण पुन्हा एकदा ही चर्चा आपण सुरू ठेवूया। या चर्चेसाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये हेमंत देसाई आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि त्याचसोबत आपण थेट जाऊया अशोक पंडित यांच्याकडे। अशोक पंडित निर्माते दिग्दर्शक आहेत। अशोक जी, आपको मैं सवाल पूछना चाहूंगा, जिस प्रकार से ये जो बयानबाजी हो रही है और खास करके जो आरोप हो रहे हैं, बेतहाशा आरोप हो रहे हैं, क्या आपको लगता है कि इन आरोपों से कुछ हल निकल कर आएगा? क्योंकि आप भी लगातार आरोप करते जा रहे हैं। देखिए, ये आरोप नहीं है, ये एक अकाउंटेबिलिटी का प्रश्न है। ये आरोप नहीं है। हम उम्मीद करते हैं, हम एक्सपेक्ट करते हैं कि हमारे जो नेता हैं, हमारे जो पॉलिटिक्स है, वो जिनके जिस चीज के लिए इलेक्ट किए गए हुए हैं, वो आज तक अकाउंटेबिलिटी थी नहीं। जो इनको मर्जी आती थी ये करते थे, सब नहीं, मोस्टली। ये अकाउंटेबिलिटी, ये गुस्सा है, ये एक इनसिक्योरिटी की आवाज है, एक आम आदमी की इनसिक्योरिटी की आवाज है। मैं मंदार एक ही चीज आपसे पूछना चाह रहा हूं कि बड़े नेता और बड़े एजुकेशनिस्ट आपके साथ बैठे हुए हैं। उल्लास जी ने भी अभी कहा कि भाई हम इसका खंडन करते हैं। फर्क इतना है कि जब एक नेता इतनी बड़ी गलती करता है, ये एंटी नेशनल स्टेटमेंट है। जैसा कि एक शख्स ने भी कहा, अगर मैंने ये किया होता तो मुझे अरेस्ट कर दिया गया था। रेजिग्नेशन से आपका ये पाप या आपका ये क्राइम जो है, ये पूरा नहीं होना चाहिए। मुझे लगता है कि अंतुले जी का नार्को एनालिसिस होना चाहिए, जैसे आप सब क्रिमिनल्स का करते हैं। ही इज अ क्रिमिनल। नार्को एनालिसिस करने के बाद आपको पता चलेगा कि इसने ये स्टेटमेंट क्यों दिया, इसके पीछे किसका हाथ है, ये किसके बोलने पर इसने ये स्टेटमेंट दिया है, और इसके अगेंस्ट स्ट्रिक्ट कार्रवाई होनी चाहिए, ताकि अगली बार के लिए जितने भी हमारे ऐसे पॉलिटिशियन हैं जो हमारी कंट्री के अगेंस्ट काम करते हैं, ये 10 बार सोचेंगे कि पार्लियामेंट में क्या बोलना चाहिए और क्या नहीं बोलना चाहिए। जी बिल्कुल। ये सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी है कि ऐसे टाइम पे जब पूरे देश में इतना बड़ा टेररिज्म का सवाल खड़ा हुआ है, एक्यूजेशन है, और आप वही भाषा बात कर रहे हैं जो पाकिस्तान। इट्स अ वेरी बिग, वेरी सीरियस मैटर। इसका जवाब या इसका हल जो है, वो सीरियसली प्राइम मिनिस्टर को या पूरी कंट्री को पूछना पड़ेगा। तो ये अकाउंटेबिलिटी है। जी बिल्कुल बिल्कुल। अशोक जी यही सवाल हम फिर एक बार करेंगे उल्हास दादा को। उल्हास दादा, ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं की जशा जशा प्रतिक्रिया आपल्याला मिळतात आणि अतिशय आपण म्हणूया की चीड आणणारे प्रतिक्रिया आहेत या सगळ्या, आणि अंतुलेंनी जे काही स्टेटमेंट केलंय त्या स्टेटमेंट नंतरची ही सगळी परिस्थिती आहे। उल्हास दादा, तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की कुठेतरी एक प्रकारे हे जे सगळे नेते आहेत ते काम सोडून कुठेतरी आपली प्रसिद्धी मिळवावी आणि प्रसिद्धीच्या झोतात असावं, प्रकाश झोतात असावं, यासाठी हे सगळं काही करतायत की राजकारणच आहे याच्यात? दुर्दैवानं आज विविध पक्षांच्या मध्ये, केवळ एकाच पक्षामध्ये असं म्हणत नाही, पण परिस्थिती आणि घटनेचं भान, गांभीर्य लक्षात न घेता एक तर प्रसिद्धीकडे, चीप पॉप्युलरिटीकडे स्टेटमेंट करण्याची, बयानबाजी करण्याची एक गतिमान चढाओढ, दुर्दैवानं जीवघेणी चढाओढ या देशामध्ये चालू आहे। हा एक भाग। दुसरा भाग की मी अगोदर सांगितलं की अंतुलेंच्या एकूण विधानाबद्दलची माझी प्रतिक्रिया आणि आम जनतेची आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जेव्हा बोलत असतो, कारण अखिल भारतीय आमचे काँग्रेस कमिटीचे मनोज सिंघवी जे प्रवक्ता आहेत, त्यांनी अतिशय तात्काळ याचं खंडनही केलं। ही काँग्रेसची भूमिका नाही, त्यांची व्यक्तिगत आहे, हे त्यांनी एकदा नाही 3 वारंवार ही भूमिका सांगितलेली आहे, आणि त्याबद्दल कोणी शंका घ्यायचं कारण नाहीये। पण ह्या ज्या प्रतिक्रिया ह्या स्वाभाविक आहेत। दुर्दैव काय झालंय की मी आता अगोदर सांगितल्याप्रमाणे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये किंवा अमेरिकेमध्ये अशा दुर्दैवी घटनांच्या नंतर एकवाक्यता, एकसंगता आणि एकमुखानं देश उभा राहतो, तसा काही काळ आपला देश देखील एकमुखानं उभा राहिलाय, आजही राहिलाय। कारण काही मोजकी माणसं जेव्हा अशी विधानं करतात तेव्हा काहीतरी पूर्ण देशामध्ये बिघाड झालाय अशी भूमिका नाहीये। परंतु या सर्व गोष्टींचा उहापोह करत असताना मी जे सार्वत्रिक विधान केलं ती गोष्ट खरी आहे की आपण जो प्रश्न मगाशी उपस्थित केला की हेमंत करकरे ATSचे आपले प्रमुख राज्याचे आणि त्यांचे सहकारी यांच्याबद्दल संघपरिवार असेल किंवा आणखी सामना किंवा कुठल्या दैनिकातून ज्या प्रकारचा वृत्तांत, शेवटी प्रशासकीय अधिकारी, मी एक वेळ क्षम्य समजतो, ते देखील चुकीचं आहे। राजकीय नेत्यांच्यावर एकमेकाच्यावर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये एकमेकावर आपण प्रहार करतोय, हे देखील दुर्दैवी आहे। अतिशय भयानक शब्द वापरले जात आहेत। परंतु एक वेळ मी हे क्षम्य समजतो, परंतु प्रशासकीय यंत्रणेतला एक दीर्घ अभ्यास असलेला, दीर्घ अनुभव असलेला करकऱ्यांसारखा एक प्रामाणिक अधिकारी जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा तपास करतोय, तेव्हा
शंका तुमच्या काही समाधान असेल तर शंका निरसन आपण करून घेण्याचा प्रयत्न जरूर करा, पण ते करत असताना त्यांच्या एकूणच हेतूबद्दल हेतुआरोप करून त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट अशी मतं मांडणं, बोलणं, लिहिणं हे देखील त्यांच्या मनाला वेदना देणारे या सगळ्या गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या घटना घडल्यानंतर या सगळ्या पदाची संधी साधून कुणाला एक पद पाहिजे म्हणून त्यांनीही काहीतरी विधानं करत राहणं असं कुणी असतील, हे सर्व अतिशय गांभीर्याचं आणि क्लेशकारक अशा या घटना घडतायत. निश्चित असं वाटतं की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या पार्श्वभूमीवर भान ठेवणं. आणि बाळासाहेब भारदे स्वर्गीय जे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांनी जे सांगितलं होतं की तोल न जाऊ देता बोल कसा लावावा, भान ठेवून वार कसा करावा, हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास अत्यंत सतर्कपणे आणि अत्यंत औचित्याचा भंग कुठेही न होता आपल्या एका शब्दामुळं समाज, देश, त्याचं स्वातंत्र्य, अखंडत्व आणि एक ऐक्य आणि शांतता बिघडून जाईल अशी बाधा येणारं कुठलंही वक्तव्य कोणी करू नये याचं भान ठेवून आता खरं इथनं पुढे भविष्यातली वाटचाल केली पाहिजे. निश्चित उल्हासदादा, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सगळा मांडलाय आणि त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा जे तरुण पिढीचे इथले आता आपल्यासोबत जे राजकारणी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. देवेंद्र फडणवीस, देवेंद्र, आपण बघितलं उल्हासदादांनी ज्या पद्धतीनं हे सगळं सांगितलं, एक प्रकारे संसदीय साधन सुचिता आणि इतर ह्या सगळ्या गोष्टी आता असं वाटतं की ह्या आजच्या जगातल्या नाही आहेत की काय, कारण तुम्ही पण स्वतः तिकडे असता आणि खास या हिवाळी अधिवेशनात आपण बघितलं चर्चा झाली. ती चर्चा सुद्धा खास करून महाराष्ट्रात एवढी मोठी घटना झाली, मुंबईमध्ये झाली, ती चर्चा तेवढी गांभीर्यानं घेतली गेल्याचं दिसत नव्हतं. नाही बघा, एक तर दादांनी जे सांगितलं ते योग्य आहे, भान हे सगळ्यांनी ठेवलंच पाहिजे. दुर्दैव असं आहे की जे दादांना इथे मुंबईत किंवा महाराष्ट्रात कळतं ते दिल्लीत का कळत नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. बघा, एक अतिशय ज्याला सिडिशनची केस ज्यांच्या विरुद्ध करू शकतो, देशद्रोहाची, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट अंतुले साहेबांनी दिलं. ते दिल्यानंतर आज दिवसभर घोळ चालू आहे. अंतुले साहेबांनी राजीनामा दिलाय की नाही दिला, तो ऍक्सेप्ट करायचा की नाही करायचा, आणि त्यांचे काही मित्रपक्ष आहेत त्यांना समर्थन देतात. मला असं वाटतं या राष्ट्रापेक्षा दुर्दैवी राष्ट्र असेल का हो कुठलं? किती दुर्दैवी राष्ट्र आहे की ज्या राष्ट्राच्या विरोधात अशा प्रकारचे मंत्री बोलतात, त्यांना काही लोक समर्थन देतात आणि एकीकडे पक्ष त्यांचा असं बोलतो की बा आम्ही याचं समर्थन करत नाही, पण त्यांच्यावर कारवाई करायची हिंमत देखील करत नाही. देवेंद्र, आपण राजकारणाच्या बाहेर जाऊया. तुम्ही भाजपचे आहात आणि ते काँग्रेसचे आहेत. आपण ते सोडून तुम्ही स्वतः एक वैयक्तिक नेते म्हणून तुम्हाला असं वाटतं की खरंच अशी बयानबाजी जी असते, अशी ज्याला म्हणतो की आपण मीडिया समोर असेल किंवा इतरत्र कुठेही येऊन अशा प्रकारची बेताल वक्तव्य केल्याने कुठेतरी तुम्हाला एक मायलेज मिळतं राजकीय? नाही, हा गैरसमज आहे. तुम्हाला सांगतो, हा अक्षरशः गैरसमज आहे. जनता दूधखुळी नाही आहे, जनता सगळी पाहते. आणि जो मुंबईला उद्रेक झाला त्या उद्रेकाने हे दाखवून दिलं की जो राजकीय तमाशा राजकीय लोक करतात तो राजकीय तमाशा जनतेला कळतो. मी पहिलेही आपल्याच कार्यक्रमात सांगितलंय की माझ्यासहित सगळ्या राजकीय नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. निश्चित आपण या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा ही चर्चा सुरू ठेवूया देवेंद्र, आणि आपण बघूया की आजच्या सवालमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का, असा जो आपण प्रश्न विचारलाय त्याच्यात प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे समोर आपल्याला दिसतंय. होय, नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसतोय. 86% प्रेक्षकांचं म्हणणं आहे की नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसतोय आणि ह्याच्यातनं आपण काय ते समजू शकतो. पण ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. पहा फक्त IBN लोकमत.